महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भिवंडी येथील वराळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय। साहिल शेख, गुलाम अन्सारी आणि दिलबर अन्सारी असे या 3 मृत मुलांची नावे आहेत। तलावात बुडल्यानंतर या तिन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली। त्यानंतर या तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आहे। बराच वेळ शोधल्यानंतर मुलं सापडलीच नाहीत। मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक असल्यामुळे शाळेला सुट्टी होती। या सुट्टीचा फायदा घेत ही तिन्ही मुले घरातून बाहेर पडली होती। मात्र उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत। त्यानंतर घाबरून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। बराच वेळ शोध घेऊनही मुलांचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी शेवटी गुरुवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार नोंदवली। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली। अग्निशमन दलानेही तलावात शोध मोहीम चालू केली। बराच वेळ शोध घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी गुलाम या मुलाचा मृतदेह सापडला। त्यानंतर रात्री साहिलचाही मृतदेह सापडला। दिलबर या छोट्या मुलाचा मृत्यू रात्रभर सापडला नव्हता। शेवटी शोध घेतल्यानंतर आज 22 नोव्हेंबर रोजी दुपारी दिलबरचा मृतदेह सापडला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।